जखम झाल्यावर त्यावर हळद लावण्याचा रामबाण उपाय भारतात पूर्वापार वापरला जातो. अमेरिकेविरुद्धची हळदीगाठची लढाई ज्यांनी जिंकली असे पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांची संमेलनाला उपस्थिती हे आपल्या सर्वांचे परमभाग्य. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर मानवतावादी विचारवंत डॉक्टर माशेलकरांना प्रत्यक्ष ऐकणे म्हणजे विशुद्ध पर्वणीच. डॉक्टर मिनोती विवेक आपटे, ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या सर्वोच्च सन्मानाने विभूषित, युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ वेल्समध्ये पॅनक्रियाटिक रिसर्च ग्रुपच्या डिरेक्टर, पॅनक्रियाटिक डिसीज आणि कॅन्सरमध्ये मोलाचे आणि सखोल संशोधन त्यांनी केले. NSW प्रीमियरचा वुमन ऑफ द इयर 2015चा बहुमानही त्यांना बहाल झाला आहे. कॅन्सरसारख्या क्लिष्ट व महत्त्वपूर्ण विषयात काम करताना डॉक्टर आपटे यांनी आपली नृत्याची आवडही जोपासली आहे. भारतीय शास्त्रीय नृत्यात त्या निपुण आहेत. मी मंचावर आमंत्रित करते डॉक्टर मिनोती आपटे यांना. डॉक्टर, पुढच्या कार्यक्रमाची सूत्र माझ्याकडे सोपवते. धन्यवाद. ऑन आहे, ऐकू येत आहे? ओके, गुड. मी इथे खाली बसण्याच्या आधी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि स्वागत करते. हा अखिल ऑस्ट्रेलिया संमेलनाचा सोहळा आहे. तो खूप सुंदर सुंदर कार्यक्रमांनी भरगच्च भरलेला आहे आणि तुम्ही याची झलक ऑलरेडी नीता सुरा आणि तिच्या स्टुडंट्सकडून ऐकली आणि किरण प्रधानच्या गाण्यातून ऐकली. तर हा जो आत्ता नंतरचा कार्यक्रम आहे तो पहिला गप्पा गोष्टींचा कार्यक्रम आहे आपल्या बऱ्याच इन्व्हायटेड पाहुण्यांबरोबर. आणि आज एक आपल्याला अनोखी संधी आहे, जसं आत्ता सांगितलं गेलं प्रीतीनी, की भारतातले जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ अनंत माशेलकर उर्फ डॉक्टर रमेश माशेलकर आज आपल्याकडे आलेले आहेत. ते आपले विशेष पाहुणे आहेत. तर प्लीज आपण जोरात टाळ्या वाजवून सिडनीला शोभेल असं त्यांचं वेलकम करा. बसा. वेलकम डॉक्टर माशेलकर. माझं भाग्य आहे तुमच्याशी गप्पा गोष्टी करायला मिळत आहेत. आता आधीपासूनच सांगते की हे बेसिकली सायन्सबद्दल गप्पा गोष्टी आहेत. त्यामुळे आस्खलित मराठीत वगैरे होणार नाहीत. माझ्या तोंडून इंग्रजी शब्द निघतील. मला वाटतं माशेलकर पण तसंच बोलतील. पण तुम्हाला आनंद होईल, मजा येईल असा एक गप्पा गोष्टींचा कार्यक्रम करायचा विचार आहे आणि नवीन माहिती पण मिळेल असा कार्यक्रम करायचा आहे. कारण डॉक्टर माशेलकरांचं नाव हे सगळ्यांना जवळजवळ 90% जास्त लोकांना माहितीच आहे. त्यांच्या कामाबद्दल पुष्कळांना काहीतरी माहिती आहे, पण त्यांच्याकडे खूप नवीन गोष्टी आहेत आपल्याला सांगायला. तर आज ते आपल्याला तसं सांगतील. पण हा कार्यक्रम किंवा त्यांना प्रश्न विचारायच्या आधी एक मला गोष्ट म्हणावीशी वाटते की पुष्कळदा मला असं वाटतं की कुठल्याही देशाच्या इतिहासात जेव्हा थोर मंडळी म्हणजे ग्रेट थिंकर्स म्हणा, इनोव्हेटर्स म्हणा, अशा बरोबर वेळेला जन्माला येतात की ज्या वेळेला त्या देशाला त्याची अत्यंत गरज असते. आता आपला भारत बघा. आता बघितला भारत तर त्याचा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढतो आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये खूपच प्रगती झालेली आहे. आता तुम्ही सॅटेलाईट्सबद्दल वाचलं असेल, तुम्ही सरफेस टू एअर मिसाईल्सबद्दल वाचलं असेल. शिवाय प्रत्येक नागरिक, भारतीय नागरिक खूप अभिमान वाटतो त्यांना भारतीय असण्याचा. आणि परकीय शासनाची गुलामगिरी करण्याचे ॲटिट्यूड जो होता आपला तो आपण जुगारून टाकला आहे. तर भारत आता मान उंच करून जगाच्या पातळीवर वावरतो आहे असं मला वाटतं. पण बरोबर आहे, टाळ्यांची अगदी गरज आहे. पण
पण ह्या गोष्टी ज्या होतात त्या अशा नुसत्या लांब लांब भाषणांनी वगैरे पॉलिटिशियन्सनी देऊन चालत नाहीत. तर त्या गोष्टी होतात तर अशी मंडळी जी असतात अतिशय हुशार, अतिशय कर्तृत्ववान आणि खूप कष्टाने काम करणारी मंडळी असतात, त्यांच्यामुळे तो पाया उभारला जातो प्रत्येक देशाचा. तर ह्याचं एक तंतोतंत उदाहरण, अगदी इन्स्पिरेशनल उदाहरण म्हणजे डॉक्टर माशेलकर आहेत. कारण त्यांनी जे काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चचे जे काम केलं आणि मगाशी प्रीती म्हणाली तसं भारतीय इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आणि पेटंट्स ह्याचं जे काम केलं, तर माशेलकरांनी जगाला ठामपणे आठवण करून दिली की भारतीय शास्त्रज्ञ खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ह्याच्यात अग्रगण्य आहेत, पायोनियर्स आहेत आणि त्यांनी केलेली कामं जगाने विसरता कामा नये, हे मुख्य आहे त्यातलं. आता ऑब्व्हियसली डॉक्टर माशेलकरांबरोबर थोडीशी मी माहिती देणार आहे. त्यांना थोडंसं बसून आपलं कौतुक ऐकावं लागेल, पण त्यांना बहुतेक सवय आहे त्याची, कारण खूप इंटरव्ह्यूज देतात आणि मग एवढं मोठं काम केलेलं आहे. तर CV त्यांची बघितली मी जेव्हा उघडली तर मला तर भोवळच यायची पाळी आली. कारण इतकं त्यांचं काम आहे आणि इतकी मोठी कारकीर्द आहे आणि इतकं कामाचा व्याप आहे. तब्बल 285 पेपर्स त्यांनी पब्लिश केले आहेत, रिसर्च पेपर्स. 26 पुस्तकं लिहिली आहेत, 29 तरी पेटंट्स आहेत त्यांच्या नावाने आणि आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटीजकडून, पुष्कळ युनिव्हर्सिटीजकडून ऑनररी डॉक्टरेट्स त्यांना प्रदान करण्यात आली आहे. तर हे काय असं सोपं काम नसतं हो. खूप केवढं काम केल्याशिवाय हे असं रेकग्निशन मिळत नाही. शिवाय मोठ्या मोठ्या संस्थेंचं, ऑर्गनायझेशनचं त्यांनी विजनरी असं नेतृत्व केलेलं आहे. तर आता मी 2-3 नुसत्या उदाहरणं सांगते की घेऊन काढलं ते जरा शोधायला पाहिजे. तर ते इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनियर्स UK आणि ग्लोबल रिसर्च अलायन्स ह्यांचे ते प्रेसिडेंट होते. CSIR तर मगाशी उल्लेख केला, त्याचं तर इतकं त्यांनी महत्त्वाचं काम केलं की त्यांनी त्या ऑर्गनायझेशनला पूर्ण त्याचा कायापालट करून टाकला. इतका की तो सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात टॉप 10 सिग्निफिकंट अचीवमेंट्समध्ये गणला जातो. त्यामुळे एवढं मोठं त्यांनी काम केलेलं आहे. आणि ऑस्ट्रेलियाची संबंध खूप जवळचा आहे ॲक्च्युली डॉक्टर माशेलकरांचा. जवळजवळ मला वाटतं 13 वर्ष तरी येत आहेत ते ऑस्ट्रेलियात. बऱ्याच युनिव्हर्सिटीजनं त्यांना ऑनररी डॉक्टरेट्स पण दिल्यात आणि मॉनॅशमध्ये ते व्हिजिटिंग ॲकॅडमिक म्हणून बरेच लेक्चर्स पण देत आहेत. इनफॅक्ट आत्ता मेलबर्नलाच आहेत त्याच्यासाठी. आणि शिवाय ऑस्ट्रेलियन अकॅडमी ऑफ सायन्समध्ये जे फक्त 2 फॉरेन फेलोज आहेत त्यापैकी एक डॉक्टर माशेलकर आहे. अवॉर्ड्सचं तर काही विचारू नका हो, 50 का 60 का 70 इतके आहेत की मी सगळे लिस्ट करत बसले तर इथेच सगळा वेळ जाईल. पण काही नक्की उल्लेख करायचा म्हणजे भारत सरकारने त्यांना गौरव प्रदान केलेले आहेत, म्हणजे पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण तिन्ही. नोव्हेंबर लास्ट इयर मला वाटतं 2018मध्ये त्यांना वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सचं लेनोव्हो सायन्स प्राईज देण्यात आलं. हे म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीजच्या शास्त्रज्ञांना मिनी नोबेल प्राईज धरलं जातं. तर हे तो एक मोठं माननीय पुरस्कार आहे. आणि ह्या वर्षी त्यांची निवड झाली आहे एका ज्युरी पॅनलवर जे जज करतं इंजिनिअरिंगचं नोबेल प्राईज जे समजलं जातं ते, आणि त्याचं नाव असतं क्वीन एलिझाबेथ प्राईज ऑफ इंजिनिअरिंग. तर असं सगळं काम ऐकून तुम्ही तर दमलात असाल, मी पण दमले सांगून. आता आपण त्यांच्याकडे काय गोष्टी ऐकणार आहोत. तर पहिला प्रश्न मी विचारेन डॉक्टर माशेलकर की तुम्ही लहानपणी सायन्स हा करिअर घ्यायचं केव्हा ठरवलं आणि तुमचं शाळेचं शिक्षण, युनिव्हर्सिटीचं शिक्षण, एवढी जिद्द आणि एवढी काम करण्याची जिद्द, ह्याचं प्रेरणा काय तुमची? सर्वप्रथम मी आभार मानतो आपणा सर्वांचे. माझ्या आयुष्यातला माझ्यासाठी हा मोठा बहुमान आहे की आपण मला इथे बोलवलं आणि माझा सन्मान केलात. माझं लहानपण त्याच्याविषयी बरंच लिहिलं गेलं आहे. गंमत म्हणजे यावर्षी
10वीची परीक्षा असते ना, हो तर मला एक व्हॉट्सॲप मेसेज आला बरं आणि त्याच्यावर जो जी प्रश्नपत्रिका होती त्यातला जो पहिला प्रश्न होता हां त्याची इमेज पाठवली होती आणि तो पहिला प्रश्न माझ्या लहानपणावर होता. अरे वा कमाल आहे. आणि त्याचं कारण साधं आहे हो. माझा जन्म माझी आई 6 वर्षाचा असताना माझे वडील गेले आणि ती काय विशेष शिकलेली नव्हती. तिला वाचता वगैरे यायचं पण अशी सुशिक्षित नव्हती आणि मुंबईमध्ये आली ती आणि साधी कामं करून तिने मला वाढवलं. 2 वेळा जेवायची आम्हाला म्हणजे फार फार कठीण होतं. 12 वर्षापर्यंत मी अनवाणी चाललो अरे बापरे. आणि महानगरपालिकेच्या दिव्याखाली अभ्यास केला. मला ते सगळं आठवतं. आणि गंमत अशी झाली, आपण लहानपणचं शिक्षण म्हणता म्हणून, तर काय झालं, मी ह्याच्यामध्ये राहत होतो गिरगावात, तिथेच उत्तम शाळा होत्या, चिकित्सक, विल्सन, आर्यन वगैरे वगैरे. आणि आईला 21 रुपये आम्हाला एंट्रन्स फी म्हणून द्यायचे होते. ते जमा करायला तिला 21 दिवस लागले. अरे बापरे. आणि त्यामुळे यांच्यामध्ये ॲडमिशन नाही मिळालं आणि मला युनियन हायस्कूलमध्ये ॲडमिशन मिळाली, जिथे अशी गरीब मुलं. पण मला आनंद होतोय की त्या गरीब शाळेत गेलो जिथे श्रीमंत शिक्षक होते. ते महत्वाचं आहे. आणि त्यातले एक शिक्षक म्हणजे आमचे प्रोफेसर नरहरी भावे. ते सायन्स शिकवायचे आम्हाला. त्यावेळी असं म्हणजे वेगळं नाही, यांनी बायोलॉजी शिकवायचे, केमिस्ट्री शिकवा, फिजिक्स, सगळं सायन्स ते शिकवायचे. आणि त्यांचं काय होतं माहिती आहे का, बघा आणि शिका. म्हणजे आपण आता जे चॉक अँड टाक करतो, बरोबर, खडू असतो, फळा असतो, तसं नाही त्यांचं. म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो की आता आपण साबण कसा बनवायचा हे मी सर्व सविस्तर का सांगतोय, कारण हल्ली एक जर मोठा क्रायसिस असेल तो टीचर्सचा आहे, शिक्षकांचा आहे. तर ते आम्हाला सोप मेकिंग कसं करायचं हे घेऊन जायचे, ट्रामने घेऊन जायचे बरं का. त्यावेळी ट्राम्स होत्या आणि त्याचं तिकीट 5 पैसे असायचं, पण तेही द्यायची माझी ताकद नव्हती. ते स्वतःही गरीब होते, पण माझं ते तिकीट काढायचे. आणि शिवडीच्या फॅक्टरीमध्ये जाऊन आम्ही ते पाहिलेलं मला अजून आठवतं. तर त्यांनी केलेला एक प्रयोग हा माझ्या आयुष्यातला म्हणजे एक असा प्रचंड बदल ज्याने आपण म्हणतो तसा घडवला गेला. आणि त्यावेळी मी आपला जो प्रश्न आहे की ह्याच्याकडे कसे वळलात, तर ते आम्हाला उन्हात घेऊन गेले. सूर्यप्रकाशित होता, हातात त्यांचं एक बहुर्गोल भिंग होतं आणि कागद होता आणि ते बहुर्गोल भिंग त्यांनी असं फिरवलं आणि नंतर मग अत्यंत प्रखर असं एक हे झालं, ते किरण एकत्रच झाले आणि ते म्हणाले ही फोकल लेंथ. आणि नंतर तो कागद जळला. जळल्यानंतर ते माझ्याकडे वळले, का कुणास ठाऊक, आणि मला म्हणाले की अशा प्रकारे जर तू सर्व शक्ती तुझ्या केंद्रित केल्यास तर तू आयुष्यात काही करू शकतो. हे सगळ्यांनाच अगदी मॉरल आहे नाही का, आपल्या सर्वांनाच. आणि त्याचे 2 परिणाम झाले. एक म्हणजे आय गॉट अ फिलॉसॉफी ऑफ माय लाईफ, फोकस अँड यू कॅन अचीव एनिथिंग. दॅट्स ट्रू. आणि दुसरं म्हटलं, अरे सायन्स एवढं पॉवरफुल आहे, मी सायंटिस्ट होणार. अरे वा, गुड. कळ एक प्रयोग. पण तुम्हाला गंमत सांगतो, त्या प्रयोगाचं महत्त्व मला पुढे 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 कळत गेलं बरं का. आणि ते असं की आपण बहुर्गोल भिंग जर धरलं आणि सूर्याची किरणं असतात, ही सर्व समांतर असतात आणि समांतर रेखांचं हे काय असतं, त्या भेटत नाहीत एकमेकांना. पॅरलल लाईन्स मीट ॲट इन्फिनिटी आपण म्हणतो. बहुर्गोल भिंग काय करतं, फोकस करतो, त्यांना एकत्र आणतं. आज आपण बघितलं असेल तर जग, त्याला आपण म्हणतो ना सॉर्ट ऑफ डिवायडेड ऑन द बेसिस ऑफ कास्ट, रिलिजन, लँग्वेज वगैरे वगैरे. तर त्याला कॉन्व्हेक्स लेन्स लिडरशिप हवी, ती अशी की हे कधीच आपल्याला एकमेकाला भेटणार नाही, त्या सगळ्यांना एकत्र. दुर्दैवाने आज कॉन्केव्ह लेन्स लिडरशिप, कॉन्केव्ह लेन्स काय करते, त्याला आणखी हे आज आपण बघतो. तर तो एक मला धडा मिळाला. म्हणजे केवळ सायन्स असं नव्हे, त्याचं आयुष्याचं,
आणि मला आठवतं मी नॅशनल केमिकल लॅबॉरेटरीचा डायरेक्टर झालो हो. तेव्हा इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री सगळ्या डिव्हिजन्स होत्या. म्हटलं नथिंग डुईंग, 1 NCL. त्यानंतर मी डायरेक्टर जनरल झालो CSIRचा. हो 40 प्रयोगशाळा, हो ना. नॅशनल केमिकल लॅबॉरेटरी, नॅशनल फिजिकल लॅबॉरेटरी, नॅशनल एरोनॉटिकल. 2 लॅबॉरेटरीज एकमेकाशी बोलत बोलत नसतात. नाहीत. हो ना. म्हटलं नथिंग डुईंग, 1 CSIR, टीम CSIR. त्यानंतर मी ग्लोबल रिसर्च अलायन्सचा प्रेसिडेंट झालो. म्हणजे जसं CSIRच्या 40 लॅबॉरेटरी, तसं इथे बघा CSIRO ऑस्ट्रेलिया आहे, ऑस्ट्रेलिया. CSIR साऊथ आफ्रिका आहे, फ्रॉनोफर गॅझेट जर्मनी आहे, VTT फिनलंड आहे, TNO नेदरलँड्स आहे, DTI डेन्मार्क आहे, बॅटेल US आहे. या सगळ्यांचा मी 11 वर्ष प्रेसिडेंट होतो ग्लोबल रिसर्च अलायन्स. त्या सगळ्यांना मी एकत्र हो आणलं. ना. सगळ्यांना पण मी ते एकत्र एकत्र आणायचं खूप कठीण असतं. हो. कठीण असतं, फार कठीण असतं. आणि त्यासाठी काय असतं की त्याला आपण एक अलाइनमेंट म्हणतो. आता समजा तुम्ही एक पीस ऑफ पेपर घेतलं, म्हणजे सायंटिस्ट म्हणून सांगितलं, आणि मॅग्नेटिक निडल्स आहेत समजा असं इकडे तिकडे असलेल्या, आणि आपण असा एक मॅग्नेट आला विथ अ कॉमन ऑब्जेक्टिव्ह, हो ना. त्या सगळ्या ते सगळे अलाइन होतात. align असं तर ही अलाइनमेंट कशी असते, वेन यू हॅव पर्पज इन हो लाईफ. बरोबर. एक ध्येय, आपल्या देशाला हे करायचं आहे, आपल्या इन्स्टिट्यूशनला हे करायचं, आपण इथून तिथे जायचं आहे. असं तुमच्या प्रश्नाचं मी जरा लांबूनच उत्तर दिलं, पण त्याचं कारण असं की भावे सरांसारखे सर हे आयुष्य घडवू शकतात. हो ना. पण त्याची दुसरी बाजूही सांगतो मी. मला आठवतं मी ह्याचा सायन्स काँग्रेसचा प्रेसिडेंट होतो, आणि मी विस्तृत सांगतोय कारण टीचर्स हो. दॅट द मोस्ट क्रुशियल, दे फॉर्म द फ्युचर बरोबर. बेसिकली. तर मला आठवतं मी त्यावेळी माझं ते न्यू पंचशील फॉर द न्यू मिलेनियम असं लेक्चर दिलं होतं. नवीन पंचशील, नवीन सहस्त्रकासाठी. चाइल्ड सेंटर एज्युकेशन, वुमन सेंटर्ड फॅमिली, ह्युमन सेंटर्ड डेव्हलपमेंट, नॉलेज सेंटर सोसायटी अँड इनोव्हेशन सेंटर इंडिया. आणि त्यामध्ये मी भावे सरांचा उल्लेख केला होता. आणि मला अजून आठवतं त्यानंतर अटलजी त्यावेळी पंतप्रधान होते, जॉन मेरिलियन नोबेल लॉरेट, आणि रिचर्ड हन्स नोबेल लॉरेट, डॉक्टर कलाम वगैरे, असं आम्ही एकत्र ह्याला बसलो होतो. आणि त्यावेळी चर्चा सुरू झाली, आणि ते म्हणाले, म्हणजे हे नोबेल लॉरेट्स म्हणाले की आमच्याकडे तुमच्यासारखे शिक्षक नाही नाहीत. आहेत. हो. आणि त्यावेळी अटलजी मला म्हणाले, मशेलकर जी आपको पता है आजकल भावे सर क्यों नहीं होते? तो मतलब नहीं सर, पता नहीं, क्योंकि समाज में आज उनको प्रतिष्ठा नहीं है. प्रशिक्षण नाही आहे. दॅट्स राईट. हा महत्वाचा आणि भाग आहे. आणि रिम्युनरेशन पण नाही आहे. Nutrition आहे. कारण बाकीच्यांचे कितीतरी लोकांचे वेड्यासारखे पगार आपण बघतो, हो. पण जे महत्त्वाची लोक आहेत आपल्या समाजात त्यांना प्रॉपर रेम्युनरेशन नाही, आणि ही Remuneration आपली हा- खेदाची गोष्ट आहे. हो. अगदी. आणि मी रेम्युनरेशन हा फिजिकल ॲस्पेक्ट झाला. दिस अ फिजिकल इन्कम, बट देर इज अ सायकिक इन्कम. सायकिक. हो दॅट्स ट्रू. कळलं की त्यांना नाही? रिस्पेक्ट देणं. हा, भावे सरांनी मशेलकर हो घडवले ना. बरोबर. बेसिकली. असे लाखो मशेलकर आहेत झोपडपट्टी तिकडे 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 वगैरे. हे घडवण्याचं जे काम आहे ना, हे ते करू शकतात. तर मला वाटतं की हा केवळ भारताचा प्रश्न नाही, संबंध जगामध्ये हाच मोठा अगदी बरोबर. प्रश्न हो, आहे. अगदी बरोबर. पण तुम्ही CSR बद्दल बोलत होतात, सगळ्यांना एकत्र आणायचं, पण त्याच्यात नुसते सायंटिस्ट किंवा ॲडमिनिस्ट्रेटर्स नाही, तुम्हाला पॉलिटिशियन्सशी बोलायला लागत होतं, तुम्हाला कॉर्पोरेट लोकांशी बोलायला लागत होतं, आणि प्रत्येकाचे इगोज इतके असतात. इवन आमच्या डिपार्टमेंटमध्ये सो आम्ही जाणवतं की त्यांचे इगो सांभाळता पुरेवाट होते. एकत्र काहीतरी करायचं म्हटलं तर ते तुम्ही कसं केलं? कारण चॅलेंजिंग आहे, कारण बरीच आपली इथली मंडळी आहेत जी अशी टीम लीडर्स असतात किंवा डिपार्टमेंट हेड्स आहेत, पुष्कळ आहेत आपले, तर सगळ्यांना हा चॅलेंज असतो. तर तुमच्याकडून आम्हाला शिकायला आवडेल काहीतरी. नाही, त्यामध्ये मी एक पाहिलं आहे की असं असतं की प्रत्येकाचा पाहण्याचा एक दृष्टिकोन असतो, आणि तो दृष्टिकोन पाहून आपण बोलणं फार महत्त्वाचं असतं. बरोबर. दिस अ वे ऑफ लुकिंग ॲट इट. दॅट्स ट्रू. अ पॉलिटिशियन लुक्स ॲट इट डिफरंटली, अ सायंटिस्ट लुक्स ॲट इट हो डिफरंटली. ना. थोडं एक गंमत सांगतो तुम्हाला. माझी नात ईश्वरी, हां. ती मला वाटतं काहीतरी 4-5 वर्षाची होती, आणि अल्फाबेट शिकत होती. माझ्या बाजूला इथेच बसली होती. म्हटलं चल मी तुला टेस्ट करतो म्हणून मी हे घेतलं, ए लिहिला तिकडे, ती म्हणाली ए. डी लिहिला, ती म्हणाली डी. मी झेड लिहिला, झी, ती म्हणाली एन. हो, कारण मी म्हटलं नाही नाही बेटा, इट इज झेड. ती म्हणाली नाही, इट इज एन. आणि नंतर मी पाहिलं, असं पाहिलं तर झेड, आणि तिच्या बाजूने पाहिलं तर एन. तर आपली ही दृष्टी नसते की दुसरी मंडळी जी आहे, पॉलिटिशियनचं काय हे आहे, हो बरोबर. हे काय आहे, तर त्या प्रत्येकाची लँग्वेज, द वे दे लुक ॲट इट,
बिकम्स सॉर्ट ऑफ इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट. अटलजीविषयी बोलत होतो. अटलजीशी मला आठवतं सांगितलेलं की त्यावेळी चीनची स्पर्धा होती आपली आणि आमच्या लॅबॉरेटरीने सीमॅप सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन अरोमॅटिक प्लांट्स त्यांनी काही नवीन व्हरायटीज केल्या होत्या मेन्थॉलमिंटच्या. बरं. कळलं का? आणि त्याच्यामध्ये म्हणजे द कॅरेक्टरिस्टिक्स वेर सुपिरियर. कळलं की नाही? ज्याला आपण हे म्हणू इंटरक्रॉपिंग पॉसिबल होतं, यील्ड्स हाय होत्या वगैरे वगैरे, हे सगळे सायंटिफिक अचिव्हमेंट्स होते. पण मी त्यांना सांगताना काय सांगितलं माहिती आहे? ह्याच्याविषयी नाही सांगितलं या सायंटिफिक अचिव्हमेंट्स. चायना नंबर 1 होता, आपण नंबर 2 होतो. आम्ही नंबर 1 झालो, चायना नंबर 2 झालं. हे त्यांना त्यांना ऐकायचं कळलं. बरोबर. होतं. कळलं का? बरोबर. त्यानंतर कारण त्यांना नोकऱ्या पाहिजेत लोकांना आणि आम्ही म्हणजे हजारो हेक्टरमध्ये त्याचं हे उत्पादन सुरू झालं आणि ज्या नोकऱ्या मिळाल्या. तर त्यांना सायंटिफिक अचिव्हमेंट्स ऐकायचं हे नव्हतं, देशावर काय परिणाम झाला हे कळायचं होतं. म्हणजे तुम्हाला सांगतो आमचं 60 वर्षाचं हे झालं ना, आता इलेक्शन आहेत म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्हाला इंटरेस्ट असेल की आमची जेव्हा 60 वर्ष झाली तेव्हा मी डायरेक्टर जनरल होतो आणि मग ते सेलिब्रेट करायचं आणि पंतप्रधान येणार होते, आमचा फाउंडेशन डे होता वगैरे सगळं. आता 60 वर्षामध्ये आम्ही प्रचंड काम केलेलं आहे. हो ना. कळलं की नाही? अनेक म्हणजे जेनेरिक ड्रग इंडस्ट्री म्हणतो ही केवळ याच्यामुळे झाली. आज आपण HIV एड्स म्हणतो, $10,000 हे होते दरवर्षी, ते लेस दॅन $1 अ डे आपण केलं. हे केमिस्ट्रीचं काम कोणी केलं? तर आमच्या लॅबॉरेटरीने, मुकुंद गुर्जरने वगैरे वगैरे. तर मोठं काम केलं आहे. तसं 60 वर्षाचं काय हे करायचं? तर अनेक कल्पना आल्या. मी म्हटलं नाही, आमची त्या दिवशीची ॲडव्हर्टिजमेंट पाहण्यासारखी आहे. ती काय माहिती आहे का? त्याच्यावर फक्त एक बोट होतं असं. आणि ते बोट काय होतं माहिती आहे का? इलेक्शन लिंक असते बघा, ती आमच्या नॅशनल फिजिकल लॅबॉरेटरीने केली होती. नॅशनल फिजिकल लॅबॉरेटरी. आणि फक्त एक बोट म्हणजे त्यातली पण गमत सांगतो मला असं आठवतं. म्हणजे किती बारीक जावं लागतं बघा. तर म्हणजे लोक कशी पाहतील हे पाहणं फार महत्त्वाचं असतं. तर मी त्याला म्हटलं बोट आणि त्याच्यावरती हे दाखवून हे करा, आपण नुसता कोरा कागद आणि त्याच्यावर हे ठेवू, म्हणजे ते लोक एकदम ते ते पाहणारच हे काय आहे म्हणून. तर माझ्याकडे फोटो आला कसा माहिती आहे का? एक सुंदर तुमचं कसं बोट आहे तसा. मी म्हटलं नाही, आय वॉन्ट अ विलेजर्स फिंगर विथ हेअर उजिंग आउट. कॉमन मॅन. कळलं की नाही? आणि मला अजून आठवतं अटलजींनी ते सकाळी पाहिलं, मला सुधीर कुलकर्णींनी सांगितलं ते, आणि ते म्हणा वा क्या बात आहे. कळलं की नाही? आणि कारण मी म्हटलं CSIR टेक्नॉलॉजी ऑन द फिंगर ऑफ एव्हरी हे, तर क्या बात आहे. अहो त्यांनी त्यांचा विषय बदलला. म्हणजे त्यांना जे लिहून दिलेलं भाषण होतं ते सोडलं आणि डेमोक्रेसी आणि टेक्नॉलॉजी काय इम्पॅक्ट, म्हणजे केवढा इम्पॅक्ट. तर मला मग ते कम्युनिकेशन आहे दुसऱ्याकडे पाहण्यात, त्याला काय हे होते हे आपल्या शास्त्रज्ञांना कळत नाही. आपण सतत आपण तेच म्हणजे इनफॅक्ट हा सेगवे अमेझिंग आहे माझ्या नेक्स्ट प्रश्नाचा. कारण हे जे तुम्ही सांगितलं की NCLनी ही इंक बनवलेली पुष्कळांना आपल्याला, मला सुद्धा माहिती नव्हतं, पुष्कळांना माहिती पण नसेल. तर काय टीका काय असते युनिव्हर्सिटी अकॅडमिक्स किंवा रिसर्च सायंटिस्टबद्दल की तुम्ही तिथे आयव्हरी टॉवरमध्ये बसता, तुम्ही तुमचं काम करता, पण सामान्य माणसाला त्याचा काय फायदा होतो किंवा त्याच्याबद्दल काय माहिती तुम्ही सांगत का नाही, तुम्ही पोचवत का नाही त्याच्याबद्दल माहिती. तर अशा रीतीने डॉक्टर माशेलकरांनी ही माहिती पोचवली NCL किंवा CSIRने काम केल्याची. पण तुम्ही आता एक पुस्तक पण म्हणजे गांधी इंजिनिअरिंग आणि अजून एक पुस्तक लिहिलेलं आहे, तर त्याच्याबद्दल पण थोडंसं सांगा. कारण हे पुस्तक मला वाटतं 2 ॲस्पेक्ट्सवर आहे का, की ऑब्व्हियसली कॉमन मॅनला आपलं सायन्सचं बेनिफिट काय ते, प्लस बिग थिंकिंग, बिग आयडियाज, हे किती महत्त्वाचं आहे ते. हे त्या पुस्तकाचं नाव आहे लीफ फ्रॉगिंग टू पोल वॉल्ट. तर त्याचं सबटायटल महत्त्वाचं आहे, क्रिएटिंग द मॅजिक ऑफ रॅडिकल येट सस्टेनेबल ट्रान्सफॉर्मेशन. आणि जगाला त्याची आज आवश्यकता आहे, त्या ते मी समजून सांगतो. आता लीफ फ्रॉगिंग टू पोल वॉल्टिंग ह्याचा अर्थ बेडूक उडी घेऊ नका, हनुमान उडी घ्या. बेडूक उडी घेऊ नका, हनुमान उडी. आणि हे कसं करता येईल ह्याच्यावर हे पुस्तक आहे. आता याची आवश्यकता काय तुम्हाला मी सांगतो. असं असतं, आणि हे फार इंटरेस्टिंग आहे. मी रिलायन्सच्या बोर्डावर आहे. रिलायन्स आपल्याला कल्पना असेल, आज एवढी मोठी कंपनी आहे, भारतातली नंबर 1. तर त्या रिलायन्सचं रिलायन्स इनोव्हेशन काउन्सिल आहे बरोबर. आणि त्याचा मी चेअरमन आहे.
आणि त्याच्यामध्ये जॉ मेरिलेन नोबल लॉरेट, हो. बॉब ग्रब्स नोबल लॉरेट, सी.के. प्रल्हाद होते, आता नाही आहेत ते. नंतर बिल हॅसल्टीन ज्यांनी ह्युमन जिनोम सायन्स केलं, हो. अशी मोठी मोठी मंडळी आहेत. आणि ग्रोथ इज लाईफ हे त्याचं ब्रीदवाक्य आहे आणि इनोव्हेशन लेड ग्रोथ हो. बेसिकली हे वाक्य आहे. तर एकदा मला मुकेश अंबानींशी मी बोलत होतो आणि ते म्हणाले, डॉक वी मस्ट लिव्ह फ्रॉग, कुठल्या तरी कॉन्टेक्स्टमध्ये. तर म्हटलं आय डोंट बिलीव्ह इन लिव्ह फ्रॉगिंग. तर ते म्हणाले का? म्हटलं डू यू नो वाय द फ्रॉग लिव्स? बेडूक उडी का मारतो? बिकॉज ही इज अफ्रेड ऑफ प्रीडेटर्स, ही इज अफ्रेड ऑफ एनिमीज, He's running आणि away. ही जम्प्स टू सेफ्टी. आणि म्हटलं ॲव्हरेज डिस्टन्स इज 4.6 feet. तर आपण वी आर अफ्रेड ऑफ कॉम्पिटिटर्स म्हणून 4.5 फूट उडी मारायची सेफ्टीसाठी, हे त्याचा नाही. काय उपयोग नाही. तर वी शुड पोल वॉर्ड. साईज ऑफ द पोल डिटर्मिन्स द डिस्टन्स टू विच यू कॅन. आणि गंमत अशी असते की भिंत पाहिली आपण की म्हणजे अरे आता काय करायचं, जमणार आपण नाही. तो एक हातोडा घेऊन ते तोडत राहतो 14 वर्ष. कळलं की नाही? तसं नाही. हाऊ डू यू लीप? आणि हे शक्य आहे, बरोबर. हे शक्य आहे. ह्याच्यासाठी मानसिकता बदलली पाहिजे, ज्याला मी इंडियन माइंड वर्सेस इंडियन माइंडसेट मी नेहमी म्हणतो. आणि ही मानसिकता कशी बदलता येईल हे याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये उदाहरणं आहेत. कळलं का? म्हणजे देश कसे भराभर प्रगती करू शकतात हो. ह्याची. आता त्याच्यातच मुकेश अंबानींचं सांगितलं, कालच आमची बोर्ड मीटिंग होती, मी मेलबर्नवरनं हे केले. तर त्याच्यामध्ये आपल्याला कल्पना असेल जिओ, हो. त्यांनी टेलिकॉममध्ये ते आले 2 वर्षापूर्वी. वी आर 155th अमंग 231 नेशन्स इन मोबाईल डेटा ट्रान्समिशन. 155 आपला नंबर. आज किती नंबर आहे माहिती आहे का? नंबर 1. नंबर 1. आणि त्यामध्ये सुद्धा व्हॉइस इज फ्री आणि डेटा इज ₹2 पर GB. ₹2 पर GB. 10 पटीने कमी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. आणि कालचा नंबर शेवटचा मी तुम्हाला सांगतो, कारण मी काल बोर्डात रात्री 11 वाजेपर्यंत आमची मीटिंग चालली होती, कारण तिथे संपवायला वेळ लागला. 30 कोटीहून जास्त 3 वर्षामध्ये हे झालेले आहेत, यांना ज्याला याचा फायदा मिळतो आहे. आणि हे आता 40-45 कोटी वगैरे होते. हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. दिस इज रॅडिकल येट सस्टेनेबल ट्रान्सफॉर्मेशन. आपल्याला आठवत असेल ना, आपण इंडियामध्ये मिस कॉल म्हणायचो. आपल्याला वाटायचं ते इनोव्हेशन आहे. अहो मिस कॉल म्हणजे काय? तुम्ही पैसे भरत नाही, पण ते दुसरं होतं. त्याला जुगाड आपण म्हणतो बघा, त्याची आवश्यकता नाही आता. व्हॉइस कॉल इज ॲब्सोल्युटली दॅट इज ट्रान्सफॉर्मेशन. Very good. आता हे म्हणाल आपण एका कंपनीचं झालं, बरं. कळलं की नाही? पण हे देश करू शकतो. हो ना. देश अशी हनुमान उडी घेऊ शकतो. जसं आपल्या ह्याच्यामध्ये झालं, आपल्याला कल्पना असेल की गरीब लोकांकडे बँक अकाउंट्स नसतात, आणि त्यामुळे जर गव्हर्नमेंटने ₹100 सबसिडी दिली, त्यातले ₹10 पण पोचत नाही, आणि म्हणून ते त्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे. त्यासाठी बँक अकाउंट्स पाहिजे. हो ना. त्याला कितीतरी वर्ष लागली असती. आपण इनोव्हेशन केलं, पोल व्हॉल्टिंग केलं. कसं काय? 1 बिलियन मोबाईल्स वी हॅव, 1 बिलियन आधार कार्ड्स, आयडेंटिटी अँड ऑथेंटिकेशन, कपल्ड विथ पॉलिसी, जनधन हो योजना. ना. की आणि आज 36 कोटी लोकांकडे लोकांच्याकडे आज अकाउंट. कमाल आहे खरंच. तेवढी मोठी दॅट इज पोल व्हॉल्टिंग. देश बघा कुठल्या कुठे कुठल्या. पोहोचला. तर हे जे पुस्तक आहे ह्याच्यामध्ये ही एक म्हणजे मला बाय द वे तुम्ही जरा मला सांभाळून ऐका, कारण मला डेंजरस ऑप्टिमिस्ट म्हणतात. ठीक आहे, पण दुर्दम्य आशावादी. अशीच लोक हवीत हो आपल्याला. हां. तर ते थोडंसं आहे माझं याच्यामध्ये की मेकिंग इम्पॉसिबल पॉसिबल. मला जर तुम्ही कुणी विचारलं की तुमचं प्रोफेशन काय आहे, तर मी म्हणेन मेकिंग इम्पॉसिबल पॉसिबल. अहो शक्य आहे. हो ना, कारण नेगेटिव्ह बोलणारे खूप असतात हो. जे शक्य आहे. आपल्याला ऑप्टिमिस्ट पाहिजे. ऑप्टिमिस्ट पाहिजे. आणि बरीच लोक मला विचारतात, अरे तू असा कसा झालास? तर मी त्यांना म्हणतो की जो मुलगा म्युन्सिपल दिव्याखाली हे अभ्यास होतं, केला. हो ना. ज्याने न्यूटन्स फर्स्ट लॉ वाचला शाळेमध्ये असताना, त्याच मुलाने जेव्हा तो फेलो ऑफ रॉयल सोसायटी झाला, तेव्हा त्या पुस्तकात सही केली, ते न्यूटनने सही केली. हो ना. 9व्या पानावर. तर हे जर एखाद्या मशक्कतला होऊ शकतं, कळलं का? तर तसे कितीतरी असू शकतात. होऊ शकत नाही. जरूर. आणि
ह्या पुस्तकामध्ये हेच आहे. आणि हे पुस्तक मी हे जास्त विकावं म्हणून मी इथे आणले नाही. याची पहिली आवृत्ती संपली बरं का 2 महिन्यात. आणि म्हणजे ते लोकांना ते एवढं आवडलं. पण ह्यातले जे धडे आहेत कळलं की नाही, आयुष्यातले धडे. आणि ॲज आय सेड, इट इज नॉट बाय रिडिंग द बुक्स फ्रॉम हिअर अँड देअर अँड देन क्रिएटिंग समथिंग. इट इज द बुक ऑफ माय Experience. लाईफ. बरोबर. माय लाईफ. आणि त्यातनं मी जे पाहिलं आहे ते त्याच्यामध्ये आहे. बरं. मग थोडंसं आता आपण मगाशी प्रीतीने पेटंट्सचं थोडंसं सांगितलं आणि हळद आणि बासमती राईस, बासमती तांदूळ ह्याच्या पेटंट्सबद्दल तुम्ही खूप प्रसिद्ध आहात. तर त्याची गोष्ट सांगाल का जरा, कसं हो. घडून आलं हे? आणि दुसरं म्हणजे एक मला खूप आवडलं ते वाचण्यात माझ्या आलं ते, की आपल्याकडे आयुर्वेद हे शास्त्र खूप जुनं आहे, हजारो वर्ष जुनं आहे. मी ॲलोपॅथिकमध्ये ट्रेनिंग आहे माझं मेडिसिनचं. इथे आल्यावर रिसर्चसुद्धा जास्त वेस्टर्न मेडिसिनचं आहे. तर दरवेळेला टीका अशी ऐकते की तुमच्याकडचे जे ट्रेडिशनल मेडिसिन्स आहेत किंवा इवन चायनीज लोकांकडे जे खूप ट्रेडिशनल मेडिसिन्स आहेत त्यांच्यावर इनफ रिसर्च केलेला नाही आहे, त्यांचं ॲक्च्युली पुरावा नाही आहे की त्या जडीबुटींचा उपयोग होतो. आणि का की आमच्या वेस्टर्न मेडिसिनप्रमाणे त्याच्यात रँडमाइज कंट्रोल ट्रायल्स नाही झालेल्या, त्यांचे ते इन्ग्रेडियंट्स काढून शोधलेले नाही आहेत नीट. आणि जेव्हा वेस्टर्न मेडिसिन एखादं इन्ग्रेडियंट घेतो हळदीसारखं आणि काहीतरी नीट काम करतात पण लगेच पेटंट मागतात. तर हे कसं थांबवायचं हे तुम्ही त्या मोठ्या डेटाबेस जो तयार केला 40 मिलियन ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी. त्याच्याबद्दल पण सांगा. हो सांगतो. गंमत अशी आहे, वैशाली इथे आहे तर तिला आठवत असेल की मी डायरेक्टर होतो NCLचा. आणि उन्हाळ्याचे दिवस होते आणि मला आठवतं माझी आई, मी, अमे माझा मुलगा आणि वैशाली, आम्ही चौघे असे ह्याच्यावर बसलो होतो, गच्चीवर बसलो होतो. आणि एक पक्षी आला तडफडत. त्याचा पंख तुटलेला होता आणि तो असा तडफडत तिथे पडला. आणि मला आठवतं आमची आई धावत खाली गेली, कळलं का, आणि हळदीची पूड त्याच्यात पाणी घेऊन ती आली आणि त्या पक्षाला तिने लावलं. आणि तो असा तडफडत होता. तुला आठवत असेल अमू तिला, म्हणजे आम्ही माझा मुलगा त्याला चोचीत पाणी भरत होता, पाणी देत होता असं तडफडत तडफडत. आणि 2 तासात तो पक्षी गेला. आणि मला अजून आठवतं आम्ही सगळे रडलो, म्हणजे चक्क आम्ही तेवढ्यात त्याच्या पिळात पडलो. हे कुठेतरी डोक्यात बसलं होतं. आणि त्यानंतर दुसराही प्रसंग वैशालीला आठवत असेल. नंतर मी डायरेक्टर जनरल झालो CSIRचा. तर आम्ही दिल्लीत जिथे राहत होतो तिथे टाइम्स ऑफ इंडिया यायचा. मी टाइम्स ऑफ इंडिया लहानपणापासून वाचतो. तर वाचत असताना मी पाहिलं की देर इज अ पॅटर्न ऑन वुंड हिलिंग प्रॉपर्टीज ऑफ टर्मेरिक टेकन बाय अमेरिका. अरे म्हटलं हे काय? हे माझ्या आईला माहिती आहे, आईच्या आईला माहिती आहे, कारण माझ्या आजीला पण माहिती आहे. कारण पॅटर्नमध्ये गंमत अशी असते की त्याला 3 क्रायटेरिया लागतात: नॉव्हल्टी, नॉन ऑब्व्हियसनेस अँड युटिलिटी. त्याच्यामध्ये नाविन्य पाहिजे, कळलं की नाही, आणि नॉन ऑब्व्हियसनेस पाहिजे. म्हणजे आता असं सर्कम्फरन्स याचा गोल आहे, तो चौकट केला म्हणून तुम्हाला पॅटर्न मिळू शकत नाही, चौकोनी केला तर. आणि त्याची इंडस्ट्रियल युटिलिटी पाहिजे. म्हटलं यातलं काहीच नाही, नाविन्य कसं हे आमच्या पूर्वजांना माहिती होतं. तर मला आठवतं, आणि ही माझी कॅरेक्टरिस्टिक्स आहे थोडीशी, मी जरा डेंजरस आहे त्या बाबतीत. तर म्हटलं मी हे फाईट करणार. आणि संध्याकाळी पब्लिक अनाऊन्समेंट केली, कारण हुसेन जहीर मेमोरियल लेक्चर मी देत होतो त्यावेळी, की आय एम गोइंग टू फाईट. आता त्यातली गंमत सांगतो तुम्हाला, हे डेंजरस का होतं. एक तर मी डायरेक्टर जनरल ऑफ CSR होतो, म्हणजे सिनियर सायंटिस्ट, 20,000 सायंटिस्टचा मुख्य. It gave me all the freedom in the world. But I was secretary to government of India, which took away all that freedom. त्यामुळे मंत्र्यांना न विचारता, त्यांची न परवानगी घेता हे करणं हे चुकीचं होतं. अच्छा. पण त्यांची परवानगी आय ऑलवेज थॉट फ्रॉम हिअर, नॉट फ्रॉम हिअर. तर मी ती अनाऊन्समेंट केली आणि हेल्थ ब्रोक रूल्स, काही हे न करता वगैरे वगैरे. पण लोकांचा विश्वास होता माझ्यावर ती जबाबदारी सोपवण्यात आली CSRवर. आणि त्यानंतर आम्ही काय केलं, पुरावे अनेक होते हो. म्हणजे आम्ही संस्कृत टेक्स्ट घेतली, त्याची ट्रान्सलेशन्स केली, सगळं हे केलं, इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमधनं हे, आणि ते पुरावे सादर केले. आता प्रश्न असा होता की आपले संस्कृत श्लोकात जे आहे ते अमेरिकन पेटंट ऑफिस हे केले. मी म्हटलं, म्हणजे बराच वाद चालला होता, म्हटलं काही नाही, आपण द्यायचं, बघूया काय होतं ते. आणि 14 महिन्यात आम्ही ते जिंकलो. आणि त्याचे परिणाम काय झाले तुम्हाला मी सांगतो. त्याचे परिणाम असे झाले की आतापर्यंत ही मंडळी, मल्टीनॅशनल्स वगैरे, आपलं जे पारंपरिक ज्ञान होतं त्याच्यामध्ये कुठेतरी ट्रिकरिंग करून एक पेटंट घ्यायचे. तेच ना.
अशी अनेक पेटंट्स घेत होते. Okay. आणि हळदीचं तर एकच पेटंट होतं, 2000 पेटंट्सहून जास्त तशी घेतली. तर कुठेतरी देव आहे असं पटतं, कारण मला ते वेगवेगळ्या पोझिशनमध्ये त्यांनी ठेवलं वेगवेगळ्या. तर त्यावेळी मी चेअरमन झालो वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन जिनिवा. 176 देश असतात. हो हो. आणि त्यावेळी मी हा मुद्दा मांडला, कारण ते पेटंटची केस फार फेमस झाली होती. आणि म्हटलं की द नॉलेज जनरेटेड इन हार्वर्ड, कॅलटेक, प्रिन्स्टन, केम्ब्रिज इज नॉलेज, अँड नॉलेज जनरेटेड बाय माय अँसेस्टर्स इन लॅबॉरेटरीज इन लाईफ. आयुष्याच्या प्रयोगशाळेमध्ये हे ज्ञान नाही म्हटलं मला पटलं. बरोबर नाही. लक्षात आलं की नाही? आणि मला आठवतं मी US पॅटंट ऑफिसमध्ये गेलो त्यावेळी, आणि मी काय केलं त्याच्याबरोबर एक 10 अशी त्यांची पॅटर्न चुकीची घेतली, संस्कृत श्लोक घेतले, त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन घेतलं आणि ते प्रत्येक त्याला मी दाखवलं. म्हटलं हे म्हणतात तुम्ही नवीन आहे हे बघा, हे म्हणतात नवीन आहे हे म्हणा. त्याने मला सुंदर सांगितलं, म्हणे अरे हे तुमच्या पोथ्यात आहे, सो यू हॅव नो आयडिया. तुमच्या पोथ्यामध्ये काय आहे, तुमच्या डोक्यामध्ये काय, आम्हाला काही कल्पना नाही. आणि तिथे मग ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररीची कल्पना, आणि जवळजवळ 4 कोटी पानं, बरं का, 4 कोटी पानं आपलं पारंपरिक ज्ञान त्याच्यामध्ये आता. ते केवढं मोठं काम आहे, कारण आता कोणीही असे पेटंट्स एकदम घेऊ शकत नाही. आता म्हणजे तुम्ही तर सोडा, पॅटर्न घ्यायचं हे सोडा. आता काय झालं माहिती आहे का, 2-3 गोष्टी झाल्या. पहिली गोष्ट म्हणजे सगळी चुकीची पॅटर्न्स रद्द झाले. दुसरी गोष्ट म्हणजे दरवेळी आपल्याला भांडायला नको. जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग प्राईम मिनिस्टर होते आणि ते ओबामांची आणि त्यांची भेट होती, त्याच्या आदल्या दिवशी US पॅटंट ऑफिस आणि आमचा करार झाला बरं. की ही ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी ते वापरणार बरं. प्रायर एव्हिडन्स म्हणून. त्यामुळे ते त्या स्क्रीनमधनं काही जातच नाही. तिसरी गोष्ट, आता मल्टीनॅशनल कंपनीजना माहिती आहे की आपण पकडले जाणार, त्यामुळे ते आता ते कामच बंद केलंय त्यांनी आता. बरोबर. कळलं की नाही? तर हा झाला टर्मिकचा भाग. पण बासमतीची गोष्ट वेगळी होती. टर्मिकला मला जास्त खर्च नाही आला बरं का, 5 लाख फक्त. 5 लाखात एवढं मोठं काम झालं बघा. बासमतीचं कठीण होतं. हां, बासमतीचं कठीण होतं. बासमतीचं काय झालं, टेक्सास कंपनी होती आणि त्यांनी त्याचं टेक्समती बनवलं. टेक्समध्ये. आणि त्याच्या प्रॉपर्टीज आपल्यासारख्याच, म्हणजे अशा वगैरे वगैरे. आणि त्याचं आपल्याला प्रचंड नुकसान झालं असतं, कारण आपण हा जो बासमती विकतो, जो आपण ऑस्ट्रेलियात तुम्ही बासमती वगैरे घेता, तो आम्हाला एक्सपोर्ट करता आला नसता, कारण त्याच्यावर पेटंट आहे. कारण यू कॅनॉट प्रोड्यूस, सेल ऑर डिस्ट्रीब्यूट. हो, एकदा पेटंट. एकदा त्याच्यावर पेटंट म्हणजे केवढं रिस्क. म्हणून त्याच्यामध्ये 21 क्लेम्स होते त्याचे. आणि त्याच्यात सुद्धा आम्हाला बरीच युक्ती करावी लागली. आता समजा एखादं मोठं घर आपल्याला पाडायचं असलं तर त्याचा मोठा बॉम्ब टाकायची आवश्यकता नाही. 3-4 पिलर्स असतात जिकडे बॉम्ब ठेवायचे, ते पडलं की ते सगळं कोलॅप्स होतं. तर मी त्यातले फक्त 5 ते 6 क्लेम्स पिकअप केले. आणि त्यातले काही क्लेम्स बरेच कठीण होते बरं का. उदाहरणार्थ, आपण बासमती घेतला, त्याचा वास घेतो आपण आणि म्हणजे काय छान आहे, पण आपण कधीच विचार केला नाही तो वास कशामुळे, सुगंध कशामुळे. तर त्या लोकांनी ते शोधून काढलं होतं अमेरिकन्सने, की इट इज बिकॉज ऑफ अ अल्डिहाइड कॉल्ड 2-एसिटाइल 1-वायनाइल पायरॉलिडॉन, आणि त्याचं प्रमाण हे 100 to 500 पार्ट्स पर बिलियन. अच्छा. हे आम्हाला माहिती नव्हतं, बासमती आमचा माहिती नव्हतं. बरं. आणि पण त्यांनी तो क्लेम केला होता. त्यामुळे आम्हाला सगळ्या जुन्या व्हरायटीज घेऊन जवळजवळ 1 कोटी रुपये आम्हाला खर्च झाले बरं का सगळं हे करायला. आणि नंतर ते बासमती पॅटंट रद्द झालं. तर ही त्या बासमतीची कथा. पण ह्याच्यातल्या 2 गोष्टी झाल्या बरं का. एक म्हणजे जे पारंपरिक ज्ञान ते आपलंच नव्हे, आपणच भारतच शहाणा आहे असं नाही. चीनमध्ये आहे, हो चीनमध्ये आहे, लॅटिन अमेरिका आहे, आफ्रिकेमध्ये आहे. या मानाला आतापर्यंत काही हे करत नव्हतं, मान नव्हता. हां, तर त्याला रेकग्निशन आलं. हां, हे एक रेकग्निशन मिळालं. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जे म्हणालात ते अगदी बरोबर आहे, कारण ह्या ज्ञानातनं पुढे जाऊन आपल्याला काय निर्माण करता येईल. आपण आयुर्वेदाचं बोललात ना, ते तुम्हाला हे सांगतो बघा आता कसा आपल्याला फायदा होतो. आयुर्वेदामध्ये त्रिकुट वापरतात आणि त्रिकुटामध्ये ब्लॅक पेपर असं. हां, तर आमच्या जम्मूमधल्या रिजनल रिसर्च लॅबॉरेटरीने शोधून काढलं की त्या ब्लॅक पेपरमध्ये पिपरीन नावाचं एक द्रव्य असतं, पिपरीन, आणि दॅट कॅन डू बायो एनहॅन्सिंग. बायो एनहॅन्सिंग याचा अर्थ काय की तुम्हाला 6 टॅब्लेट्स घ्यायला नको दिवसाला,
केवळ 2 टॅब्लेट्सने तुमचं काम होतं, कारण अवेलेबिलिटी Bioavailability बायोअवेलेबिलिटी वाढते. आणि त्यामुळे मग ते आम्ही आपल्या ट्युबरक्युलर ड्रग जे आहेत ना त्यांच्याबरोबर हे करून आम्हाला ट्रायल्स करावं लागलं अर्थातच, म्हणजे प्रॉपर ट्रायल, trials. क्लिनिकल ट्रायल्स. बरोबर. आणि त्याच्यानंतर एक प्रॉडक्ट आलं आणि ज्याला रिसोरेन असं म्हणतात, आणि ते कॅडीला गेली 7-8 वर्ष आता ते बाजारात आहे. त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला 6 गोळ्या न घेता 3 गोळ्यात काम होतं, 2 गोळ्यात काम होतं, टॉक्सिसिटी कमी होते, पैसे कमी राहतात. पण हे ज्ञान आलं कुठून? हो, ते आयुर्वेदातनं आलं. आणि म्हणून मी जेव्हा नानाजी देशमुखांनी मला इथे बोलवलं होतं चित्रकूटला, तर त्यावेळी मी हे सांगितलं होतं की आपण एक गोल्डन ट्रायंगल करूया. गोल्डन ट्रायंगल याचा अर्थ असं काय, ट्रॅडिशनल मेडिसिन, मॉडर्न मेडिसिन आणि मॉडर्न सायन्स. हो. हां, आपण स्वतः त्याच्यामध्ये हे आहात, शास्त्रज्ञ आहात स्वतः, आपल्याला कल्पना असेल की मॉडर्न मेडिसिन आणि मॉडर्न सायन्स हे एकत्र गेलेत नाही. हो ना, आज आपण जीन थेरपी म्हणतो, ती आपल्याला जमली नसती जर स्ट्रक्चर ऑफ जीन माहिती नसतं. माहिती नसतं. ते जमलं नसतं जर स्ट्रक्चर ऑफ DNA माहिती नव्हतं. कळलं की नाही? आणि स्ट्रक्चर ऑफ DNA झालं नसतं जर एक्सरे क्रिस्टोग्राफी नव्हती, आपल्याला आठवत असेल. हो ना. ओके, तर ह्याची ही जी लिंक आहे तशी आपल्या ट्रॅडिशनल मेडिसिन आणि मॉडर्न मेडिसिनची नाही, मॉडर्न सायन्स. आणि वैद्य आणि डॉक्टर चक्क भांडतात एकमेकांशी. हो ना, तेच तर. आणि आम्ही शिकताना सुद्धा ॲलोपॅथिक आणि आयुर्वेदिक असे वेगवेगळे हे होते. करायचं. तर हे हा जो याचा सरांनी आम्हाला शिकवलं होतं ना, सगळ्यांना एकत्र आणायचं, तसं हे जे भांडणारी लोक आहेत त्यांना मी एकत्र आणलं. कसं झालं माहिती आहे का तुम्हाला? आर्यवैद्यशाळा कोटक्कल, बरं. हां, तर तिकडे मी गेलो, 2 दिवस राहिलो तिकडे. आणि मला आठवतं आमचे डॉक्टर वलियाथन, फेमस सर्जन आहेत ते, हार्ट सर्जन, पण त्यांचा बराच गाढा अभ्यास आहे याच्यावर. तर त्यांनी आम्हाला एकत्र आणलं, कळलं का, म्हणजे CSR लॅब्स आणि हे. आणि मला अजून आठवतं ज्या दिवशी डॉक्टर वारियर आणि आम्ही हे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग हे केलं, त्यावेळी म्हणाले की दिस इज अ डे ऑफ संगम, कारण 2 नद्या भेटत आहेत एकमेकाला. नॉलेज, रिव्हर ऑफ ओल्ड विजडम, आर्यवैद्यशाळा आणि मॉडर्न सायन्स. पण हा संगम व्हायला खूप वेळ इतकी वर्ष, लागतो. फार वेळ लागला हो. वेळ लागतो. फार वेळ. तर मला असं वाटतं की हे जी 4 कोटी पानं आम्ही जमवलेली आहेत ह्याच्यामध्ये एवढं प्रचंड ज्ञान आहे. तर केवळ ते आपल्याला हे माझं आहे तुम्ही हे करू शकत, तसं न करता त्याचा वापर कसा करा, हां, ह्याचे मी नवीन आता प्रयोग संबंध देशात सुरू केले. अच्छा, कारण तेच ओपन व्हायला पाहिजे, नुसतं देशातही नाही पण इव्हन इतर देशात. म्हणजे मला कितीतरी वेळेला, आणि एक छोटीशी गोष्ट सांगते की हळदीवरूनच, तर मी जे काम करते पॅन्क्रियाटिक कॅन्सरवर, मी मगाशी तुम्हाला म्हटलं की ते पॅन्क्रियाटिक स्टेलेट सेल्स जे मी शोधले त्यांचा आणि कॅन्सर सेल्सचा खूप जवळचा संवाद असतो, आणि ते स्टेलेट सेल्स कॅन्सरला वाढवायला खूप मदत करतात. तर हे जे स्टेलेट सेल्स असतात ते कर्क्युमिन म्हणजे टर्मेरिकच्या जे ॲक्टिव्ह कंपोनंट असतं त्याच्यामुळे ते क्वायट होऊ शकतात. हे आम्ही मागे मला वाटलं होतं हे बघावं करून, कारण कर्क्युमिनच्या अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज आपल्याला माहितीच आहेत. आणि तर मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये एका आयुर्वेदिक प्रोफेसरकडे गेले, हेड ऑफ द डिपार्टमेंट. त्यांना मी म्हटलं मला असं काम करायचं आहे, तुम्ही कराल का माझ्याबरोबर कोलॅबरेट, कारण तुम्ही आयुर्वेदाचे आहेत, मला अजूनही कंपाऊंड्स काही इंटरेस्ट नाही, इंटरेस्टच नाही जाम. आता त्याला 10 वर्ष तरी झाली, पण तोपर्यंत जॅपनीज लोकांनी कर्क्युमिनवर पॅन्क्रियाटिक स्टेलेट सेल्सचा काय उपयोग आहे, फायदा आहे ते काढून काढलं आहे की नाही गंमत. म्हणजे इतकं वाईट वाटतं की लोकांचं पोच नाही, म्हणजे तेवढे बाहेर विचार करायचा ते शिकवावं लागतं. नाही म्हणून मी नेहमी म्हणतो इंडिया इज अ रिच कंट्री वेअर पुअर पीपल लिव्ह. खरंच आहे. पण त्याच्या ओघाने एक विचारावं असं वाटतं की आपली शिक्षण पद्धती, आणि परवा मगाशी आपण बोलत होतो की इतकी जीवघेणी कॉम्पिटिशन असते शाळेच्या परीक्षांना किंवा युनिव्हर्सिटीत ॲडमिशन मिळाला की आपली मुलं जेव्हा मी त्यांचं बघते की त्यांचा सगळा अभ्यास परीक्षा पास करण्याचा आणि नंबर मिळवण्यासाठी असतो, पण बुद्धीच्या विकासासाठी अभ्यास असतो की नाही. आणि लहानपणी क्युरिओसिटी ड्रिव्हन किंवा सेल्फ डिरेक्टेड लर्निंग अशी शिक्षण पद्धती आपल्याकडे आता येते की नाही येते, हा मोठा प्रश्न वाटतो मला. नाही, हा प्रश्न अजून आहे. त्याचं कारण मी सांगतो तुम्हाला, गोकमपट्टी, गोका आणि ओका म्हणतो ना, रोट लर्निंग, अहो ते अजून चालू आहे. पण त्याच्यामध्ये काही बदल चांगले होत आहेत. मी तुम्हाला काही उदाहरणं देतो, चालेल. कळलं का. पहिली गोष्ट म्हणजे बदल काय व्हायला पाहिजेत. लर्निंग बाय रोट हे आतापर्यंत झालं आहे.
त्याच्यानंतर लर्निंग बाय डुईंग, म्हणजे स्वतः करा, जसं आमचे सर हो, त्यांनी आम्हाला त्यांनी शिकवलं. पहा आणि शिका, करा आणि शिका. बट डुईंग व्हॉट? सरांनी सांगितलंय स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 त्याच फॉलो करा, नाही. लर्निंग बाय क्रिएटिंग, स्वतःचं काहीतरी. स्वतःचं. आणि आता जी नवी पिढी येते त्याला लर्निंग बाय को क्रिएटिंग. आज आपण रोबॉट्स म्हणतो, हे म्हणतो, ते म्हणतो, ते आपले शत्रू असणार नाही आहेत, त्यांना मित्र करायला पाहिजे. इट इज नॉट मॅन वर्सेस मशीन, इट इज मॅन अँड मशीन. मॅन विथ मशीन. रोबॉट्स आर गोइंग टू बी कोबॉट्स, कोऑपरेटिव्ह रोबॉट्स. बरोबर. तर ही शिक्षण पद्धती आपल्याला बदलायला हवी. एक गंमत सांगतो. 10वीमध्ये 10वीचं पुस्तक आहे आणि त्याच्यावर माझे 4 गुरु असं एक ह्याचं भाषण दिलं. हां, आठवतं मला. इंडियन मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे एक लेक्चर होतं माझं. बरं. आणि त्याचं टायटल होतं इंडियन माइंड वर्सेस इंडियन माइंडसेट. हां, बरोबर. इंडियन माइंड इज गोइंग इन टू द 21st सेंचुरी, पण इंडियन माइंडसेट कुठेतरी आहे. लक्षात आलं की नाही? बरोबर. आणि त्याच्यामध्ये त्याचं मी विश्लेषण केलं होतं की हे असं का होतं. जसं मला एकाने विचारलं, अरे 1 जॅपनीज प्लस 1 जॅपनीज किती? म्हटलं 2. तो म्हणे नाही 11. 11. मग त्याने मला विचारलं 1 इंडियन प्लस 1 इंडियन किती? मी म्हटलं 2. नो, रॉंग अगेन. 1 + 1 = 0 व्हेन इट कम्स टू इंडियन. कारण दोघे एकमेकाला न्यूट्रलाइज करतात. कळलं की नाही? इथे आपण वसुधैव कुटुंबकम म्हणतो. हो हो. आपण म्हणजे एवढंच आपलं पुढे गेलेलो आहोत, पण आपलं प्रत्यक्षात हे असंच पाय चाललेलं ओढण्याची आहे. पण हां, सवय हां, आहे हां. नाही. तर त्यामुळे ह्याच्यामध्ये काय बदल व्हायला पाहिजेत ह्याच्यावर. आणि माझे 4 गुरु कोण याच्याविषयी मी बोललो होतो. अच्छा. तर पहिला गुरु माझी आई, दुसरे गुरु भावे सर, तिसरे प्रोफेसर M.M. शर्मा, ज्यांच्या हाताखाली मी PhD केली, आणि प्रोफेसर C.N. राव भारतरत्न, जसं त्यांनी मला वेगळी दिशा दिली वगैरे. तर तो भाग एका टेक्स्टबुकमध्ये आहे आता बरं. 10वीच्या. आणि गंमत म्हणजे हे टेक्स्टबुक जे आहे महाराष्ट्र सरकारचं, त्याच्यावर कव्हर पेजला माझा फोटो आहे. अरे वा. हां. तर मी पृथ्वीराज चव्हाण त्यावेळी होते, म्हटलं त्यांचं अभिनंदन केलं. माझा फोटो टाकला म्हणून नाही, पण सायंटिस्टचा टाकलात म्हणून. बरोबर. आणि तो पण सायंटिस्ट ही झाला येऊ, अजून गेला नाही. तेच. पॉस्ट्युमस नाही. तर त्यातली गंमत सांगतो. तर त्याच्यावर धडा आहे. त्याच्यावर नॉर्मली काय असतं की मशेलकर वॉज बॉर्न इन अ पुअर फॅमिली इन मशेल, असं आलं की मग खाली प्रश्न काय, व्हेअर वॉज मशेलकर बॉर्न. तसं केलेलं नाही हो त्यांनी. त्याच्यामध्ये त्यांनी वेगळं दिलं. म्हणजे माझं एक दुसरं पुस्तक आहे रिइन्व्हेंटिंग इंडिया, त्यातला एक चॅप्टर आहे ह्याच्यावर टेक्नो ग्लोबलायझेशन. तर त्याचं टायटल दिलं आहे. आणि तुम्ही 5 जण एकत्र या आणि ह्याचा अर्थ काय असेल ह्याच्यावर 5 जणांनी चर्चा करू. म्हणजे कोऑपरेटिव्ह लर्निंग आणि डुईंग समथिंग. मी फेलो ऑफ रॉयल सोसायटी झालो ना, त्याच्यावर एक प्रश्न आहे, त्यांच्या वेबसाईट दिली आहे, तर तिकडे जा आणि हे शोधा. तेच. ह्याचा अर्थ फॉर द फर्स्ट टाइम हे प्रश्न घोकलं आणि त्याचं उत्तर तसं नसतं करता दिला चालना देणारं. म्हणजे सगळं निगेटिव्ह नाही आहे, त्याच्यामध्ये बदल होत आहेत, पण हे फार भरभर व्हायला पाहिजेत. आणि भरभर का व्हायला पाहिजेत मी तुम्हाला सांगतो. आत्ताची जी तरुण पिढी आहे ना, त्यांचा फोकस फार कमी आहे. हो, फार अटेन्शन डेफिसिट आहे. खरंच आहे. अटेन्शन डेफिसिट भयंकर आहे. तर त्यामुळे त्यांना कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कसं पाहिजे असतं. शिकवता येईल, आणि ते सुद्धा त्या डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर वगैरे करून. बरोबर. अशी नवीन आव्हानं आहेत. या विषयावर मी बरंच लिहिलेलं आहे माझ्या वेबसाईटवर. म्हणजे द फ्युचर ऑफ एज्युकेशन, एज्युकेशन इन अवर फ्युचर. हो ना. आणि इतक्या गप्पा मारण्यासारख्या आहे तो, पण थोडासा आपल्याला वेळ कमी आहे. पण माझ्याकडे अजून 2-4 प्रश्न आहेत. तर आपण मुलींच्या शिक्षणाकडे थोडंसं वळूया. बरं बरं. तर मगाशी आपण बोलत होतो जसं इथे ऑस्ट्रेलियामध्ये सध्या यंग मुलींना स्टेम सब्जेक्ट्स म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स, मेडिसिन त्याला नंतर जोडतात, पण मेडिसिनमध्ये काही विशेष प्रॉब्लेम नाही आहे कारण बऱ्याच मुली येतात. तर स्टेम सब्जेक्ट्समध्ये शाळेत मुली कमी असतात आणि युनिव्हर्सिटीत पण कमी असतात. तर ह्या करिअरसाठी मुलींनी हे सब्जेक्ट्स घ्यावे असे खूप प्रोत्साहन गव्हर्मेंटने दिलं. बरेच इन्सेंटिव्स दिले, पैसे वगैरे टाकून शाळांना. तर त्याच्यामुळे काय झालं की मुली आता जास्त युनिव्हर्सिटीत स्टेम सब्जेक्ट्स घेत आहेत. पण परवा एक न्यूज होती आपल्या सिडनी मॉर्निंग हेरल्डमध्ये की ह्या मुली ज्या ग्रॅज्युएट होत आहेत त्यांची आता काय तक्रार आहे की आम्हाला जॉब्स नाही मिळत आहेत. हो, स्टेम आम्ही घेतलं पण आम्हाला जॉब्स नाही आहेत. कारण ऑस्ट्रेलियामध्ये R&D, तुम्ही काही लोकांना याचे आश्चर्य वाटेल, पण R&D आणि मॅन्युफॅक्चरिंग इतकं कमी आहे
की ह्या अशा क्षेत्रात जॉब्स नाही आहेत. भारतात मुलींच्या शिक्षणाची ह्या स्पेशली ह्या सब्जेक्ट्समध्ये काय सध्या परिस्थिती आहे आणि तुम्हाला त्याचं भविष्य काय असेल असं वाटतं? या फार सुंदर प्रश्न विचारलात, कारण ही संबंध चर्चा चालू आहे त्याच्यावर. मी तुम्हाला सांगितलं माझं पंचशील, तर त्या पंचशीलमध्ये जो दुसरा होता माझा मुद्दा विमेन सेंटर्ड, तर त्याच्यामध्ये 2000 सालामध्ये मी लिहिलं होतं की इंडिया ऑफ टुमॉरो कॅनॉट वॉक ऑन वन लेग्स, इट हॅज टू वॉक ऑन 2 legs इफ इट हॅज टू कम्पीट. अगदी. आणि अजून आम्ही एका पायावर चालतो आहोत, तुम्हाला स्पष्ट सांगायचं तर. त्याच्यामध्ये बरंच बोलण्यासारखं आहे. मी याच्यावर 1 तास बोलू शकतो, पण 5 मिनिटात सांगतो माझे विचार याच्यावर. पहिली गोष्ट म्हणजे अशी की आपल्या सर्वांना अभिमान वाटेल अशी एक मी गोष्ट सांगतो. फेलोशिप ऑफ रॉयल सोसायटी हा सगळ्यात मोठा मान समजला जातो नोबेल प्राईज नंतर. मला खरं म्हणजे मी जेव्हा FRS झालो 1998मध्ये, त्यावेळी एका FRSने मला लिहिलं होतं, एन्जॉय युअर FRS बिकॉज ओनली 2 greater things can happen to you in your life. One is Nobel Prize and second is death. One is certain, another one is uncertain. तर त्याच्यामध्ये 1660मध्ये ही संस्था निर्माण झाली आणि आतापर्यंत ह्याच्यामध्ये भारतातले जवळजवळ 31 फेलोज ऑफ रॉयल सोसायटी आहेत. इंजिनिअरिंग सायन्समध्ये फक्त 3 आहेत, त्यातला मी एक प्रोफेसर माझे गुरु आणि असं आहे. आणि त्यातली एकही स्त्री आतापर्यंत नव्हती 1660. आपल्याला सांगायला आनंद वाटतो की कालच फेलोशिप ऑफ रॉयल सोसायटी डिक्लेअर झाली आणि जे गेल्या 360 वर्षात घडलं नव्हतं ते झालं आहे. आणि डॉक्टर गगनदीप कांग या मुलीला फेलोशिप ऑफ रॉयल सोसायटी. मला वाटतं एक चांगली बातमी आपल्याला कळली, ही पहिली गोष्ट. पण हीच रॉयल सोसायटी जी, आणि हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्यांनी म्हणजे ज्याच्यामध्ये न्यूटनने म्हणजे त्याचे हे होते, त्यांनी तुम्हाला कल्पना नसेल की एखाद्या स्त्रीला त्यांनी निवड करण्यासाठी एवढा विरोध केला की 1660मध्ये झालेली ही संस्था, निर्माण झालेली संस्था 1945मध्ये पहिली स्त्री. म्हणजे हा जो बायस आहे कळलं की नाही, हा अत्यंत वाईट. दुसरी गोष्ट मला खंत अशी वाटते, मी ह्याचा आसाम युनिव्हर्सिटीचा चान्सलर होतो शिलचरचा. एक कन्व्होकेशन ॲड्रेस हे आठवतं मला, 19 मेडल्स होती, 1919 मुलींनी घेतली. 1919 म्हणजे 18 पण नाही, 1919. नंतर 3 वर्षापूर्वी मला वाटतं मी पुणे युनिव्हर्सिटीचा कॉन्व्होकेशन ॲड्रेस दिला, 90% पण त्याचं पुढे काय होतं, तोच प्रश्न आहे. हां, तर हे जो वर्क अँड लाईफ त्यांचं बॅलन्स जो आहे, मग मॅरेज झालं, मग हे झालं, ते झालं, देन सो क्रिएटिंग स्पेशल ऑपॉर्च्युनिटीज फॉर बेसिक, आय थिंक दॅट मोस्ट इम्पॉर्टंट. तर ह्याच्यावर आम्ही बरेच प्रयत्न आमचे चालू आहेत. कारण काय आहे माहिती आहे का, आता जग बदललेलं आहे. युअर वर्क प्लेस हॅज चेंज. तुम्ही घरी बसून काम करू शकता. परवा मी आपल्या ह्याच्यामध्ये महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, त्या सगळ्या गरीब मुली असतात तिथे, तर त्यांना मी हे सांगत होतो की तुम्ही स्टार्टअप कसे करू शकाल. आणि डिजिटल वर्ल्डमध्ये म्हटलं, तुमचं लग्न झालेलं असेल, तुम्ही मुलीला तुमच्या दूध पाजत असाल आणि तुम्ही तुमच्या आयपॅडवर तुमचा बिझनेस चालू शकता. हा जो नवीन डिजिटल त्याचा जो बदल झालेला आहे, याचा आपण फायदा घेतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो जेंडर बायस आहे, त्याला जर तुम्ही आपण अमेरिकेमध्ये 42% इंजिनियर्स आर विमेन, पण वर्कफोर्समध्ये फक्त 17%. तेच तर. आणि ती जी ग्लास सिलिंग म्हणतात ती आहेच आहे. कारण इंटरनॅशनल विमेन्स डेमध्ये मी पुष्कळदा वेगवेगळ्या फोरम्समध्ये बोलते आणि पुष्कळशा सगळ्या बायकाच असतात. तर मी नेहमी म्हणत असते की आपण प्रीचिंग टू द कन्व्हर्टेड करतो, जे आम्ही बोलतो बायकांसाठी, बायकांनी हे करता येईल, ह्यांना इतक्या ऑपॉर्च्युनिटी, पण पुरुष पाहिजेत आपल्या त्या ऑडियन्समध्ये, की पुरुषांना कळायला पाहिजे की बायकांची तेवढीच कुवत असते, पण त्यांना सपोर्ट करायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आम्ही सुद्धा ज्या आया आहोत त्यांनी आपल्या मुलग्यांना असं सांगायला पाहिजे, असं दाखवून दिलेलं पाहिजे की लहानपणापासून इक्वालिटी इज द की. येस, त्याच्याशिवाय जग सुधारणार नाही. आणि हे मी
नेहमी मला खूप मनापासून वाटतं, पण हळूहळू होत आहेत बदल थँकफुली. तर आपण जास्त नाही, पण त्याच्यात प्रयत्न त्याच्यामध्ये सुद्धा आपण pole vaulting करायला पाहिजे. पोल वॉल्टिंग करायला पाहिजे. खरंच आहे. आपण चालतो वी आर हो ना, क्रॉलिंग, हो ना, तेच कळलं तर. का नाही? वी आर क्रॉलिंग, वी आर स्टील फ्रॉग इन द वेल. नाही तेच तर. फ्रॉम देअर टू बी फ्रॉगिंग देअर टू पोल vaulting वॉल्टिंग करायला पाहिजे. भरभर व्हायला हो पाहिजे. ना. आता भरभर गोष्ट म्हटली तर आज एक गोष्ट बदलते म्हणजे टेक्नॉलॉजी, नाही का? इतकी भरभर बदलती आहे. आम्ही जेव्हा 37 वर्षापूर्वी आलो, विवेक आणि मी ऑस्ट्रेलियामध्ये, तेव्हा सगळ्यात फास्टेस्ट वे आमच्या पालकांना कळवायला की आम्ही सुखरूप पोचलो म्हणजे टेलिग्रॅम होता. सेंट्रल रेल्वे स्टेशनमधून आम्ही पाठवला होता, मला आठवतं. आता सगळ्यांकडे मोबाईल, आपल्या मुलांना आवडत नाही इतका इझिली कॉन्टॅक्ट आपण करू शकतो, सारखे ते कुठे आहेत बघतो. पण आणि आय शुअर इथल्या ऑडियन्समधल्या आयांना तरी ते हे पटेल की मुलं एक्सक्युजेस देतात, नाही का? फोनच ऑफ होता, बॅटरी संपली होती वगैरे. पण आपण काय करतो, आपण व्हॉट्सॲपवर लास्ट सीन ॲट असं बघून आपलं मनाचं समाधान करतो की सुखरूप आहेत बाबा ज्या आहेत तिथे. तर ह्या सगळ्या गमतीच्या गोष्टी झाल्या. पण तुम्ही परवा मगाशी म्हटलं रोबोट्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, ह्याच्यामुळे लोकांमध्ये जी भीती आहे की आपल्या नोकऱ्या जाणार आहेत, आपण पुढे काय करणार, आपले स्किल सेट्स काय लागतील, ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हो, याच्यावर माझा अभ्यास मी एका माझ्या लेखामध्ये त्याचं टायटल आहे एक्सपोनेन्शियल टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री 4.0 अँड जॉब्स इन इंडिया. आणि माझी वेबसाईट आहे www.mashelkar.com. त्याच्यावर तो लेख आहे. आपल्यापैकी ज्यांना त्याच्यामध्ये विशेष इंटरेस्ट आहे तो जरूर वाचावा, कारण तो बराच गहन असा विषय आहे. त्याच्यामध्ये असं असतं की जेव्हा वेन वी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज, आता बघा एक्सपोनेन्शियल टेक्नॉलॉजी याचा अर्थ काय आहे? इंटरनेट ऑफ थिंग्स, बिग डेटा ॲनालिटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबॉटिक्स, व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी, मिक्स रियालिटी, 3D प्रिंटिंग, ब्लॉकचेन वगैरे अशा नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये प्रचंड बदल होतो आहे, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. काय होतं आहे की सगळ्यांच्या किमती फार कमी होत चाललेल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूर्वी काय असायचं, कम्प्युटर आता आपल्या प्रत्येकाच्या खिशात कम्प्युटर. हां, आता सेन्सर्स बघा तुम्ही, सेन्सर्स बघितले तर 2007 ते 14 या 7 वर्षामध्ये द नंबर ऑफ सेन्सर्स हॅव गॉन अप बाय 1000, द कॉस्ट हॅज कम डाऊन बाय 1000, द पॉवर कन्झम्पशन हॅज कम डाऊन बाय 1000. कळलं ना? तर हा जो बदल आहे त्याच्यामुळे आपल्या विकसित नव्हे केवळ विकसनशील देशामध्ये सुद्धा हे होते. त्याच्यामुळे आपल्याकडे सुद्धा हे बदल होणार आहेत. असं मानलं जातं की व्हॉट एव्हर इज डन बाय ब्रॉन विल बी डन बाय रोबॉट्स. दॅट्स राईट. आणि ऑल द जॉब्स विच आर डल, डेंजरस, ते रोबोट्स हॅव्हिंग ड्रजरी विल बी डन बाय. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, द ड्रजरी ऑफ माइंड, दॅट विल बी टेकन ओव्हर बाय AI. पण त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. फायनली इट इज द टेक्नॉलॉजी इन युअर हँड. हो ना, त्याचा वापर असं का करतात? हो ना. इंदिरा गांधींना त्यांचे जे गार्ड्स होते त्यांना रायफल्स दिल्या होत्या, टेक्नॉलॉजी दिली होती त्यांचं प्रोटेक्शन करायला, त्यांनी त्याचा वापर केला. तर त्यामुळे संबंध जगामध्ये ही चर्चा चालू आहे. तर त्यावर माझं लेक्चर आहे 29 मार्चला, यिन अँड यांग ऑफ एक्सपोनेन्शियल टेक्नॉलॉजी. यिन अँड यांग याचा अर्थ गुड अँड बॅड. तर त्याची मी लिंक आपल्याला पाठवेन, कारण 1 तासाचं लेक्चर आहे ते. आणि त्याच्यामध्ये मी सविस्तर डिस्क्राईब केलं आहे. पण त्याच्यात मी म्हटलं आहे शेवटी की वी हॅव टू डिसाईड व्हॉट काइंड ऑफ सोसायटी वी वॉन्ट. बरोबर, बेसिकली ॲट द एंड ऑफ इट, बिकॉज इट कॅन बी युज्ड. पण त्याची एक सांगतो मी तुम्हाला, त्याचे संबंध जगात चर्चा चालू आहे. आज मी चीनमध्ये गेलो होतो, आत्ता मी, वैशाली होती, एक माझं ह्याच्यामध्ये हे होतं आपलं एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकतर्फे त्यांचं एक स्पेशल लेक्चर असतं, ते द्यायला गेलो होतो. हो, तुम्ही बाहेर पडला, 17 कॅमेरे. हो ना. द वे द फेशियल रिकग्निशन टेक्नॉलॉजी इज बिंग युज्ड, द कम्प्लीट प्रायव्हसी. हो ना, खरंच घाबरायला होतं नाही, प्रायव्हसी तर गेलीच. ॲब्सोल्युटली. पण त्याचा वापर चांगल्यासाठी पण करता येतो, वाईट याच्यासाठी पण करता येतो. तर हा मोठा विषय आहे, मोठा विषय आहे. तर हा गहन विषय आहे, त्यामुळे तो थोडा बाजूला टाकूया. आणि शेवटचा एक प्रश्न मी विचारते. असं म्हणतात, मला हे वाक्य भयंकर आवडतं, कारण मी एका कॉन्फरन्सला गेले असताना आमच्या एका कॉलिगला लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड दिलं गेलं. आणि त्यांच्या भाषणाची सुरुवात त्यांनी केली. ते म्हणाले की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन स्टँड्स अ सरप्राइज्ड वुमन. ते मला इतकं आवडलं भाषण. पण अर्थात
डॉक्टर माशेलकरांना हे अजिबात लागू नाही आहे, पण तरीसुद्धा तुमच्या आयुष्यात 2 स्त्रियांचं खूप महत्त्वपूर्ण भाग आहे असं मी वाचलं आहे. एक तुमच्या आई आणि मग अर्थात वैशालीताई. तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय? मी खरं वैशालीताईंना म्हटलं होतं तुम्ही पण या 2 मिनिटं स्टेजवर, मी तुमच्याशी बोलते की तुम्ही कसं का, कारण हे गृहस्थ 4:30 ते 4:30ला उठतात आणि 11:30ला झोपतात आणि सारखी कामं करतात. मग घराचं कोणीतरी सांभाळ करायला पाहिजे की नाही? आणि त्यांच्या सपोर्टशिवाय काही हे जमलं नसतं तुम्हाला. तर त्यांच्याबद्दल सांगा. नाही, या दोघींमुळे मी आज इथे आहे, तुम्हाला मी खरं सांगतो. आईमुळे आहे हे बरोबर आहे. अर्थात तिने मला जन्म दिला, पण तिने मला व्हॅल्यूज दिली आयुष्यात. एवढी मोठी पहिली value. त्याच्यामुळे म्हणजे आमचे एवढे हाल होते, मी तुम्हाला सांगतो, मला कल्पना करता येणार नाही. गरिबी असते म्हणून एवढी गरिबी होती. त्याच्यामुळे सुद्धा तिने एक हे ठेवले, स्टँडर्ड्स ठेवले. बरं का, म्हणजे मला आठवतं, मला गणितात नेहमी 100 मिळायचे, कधीतरी 97 मिळायचे. आनंद आला. 3 मार्क गेले कुठे? ती बसून मी 97, आय एम हॅपी. ती 3 तीन मार्क शोधते. कुठे गेले त्याच्यात? बरोबर. तिच्या आयुष्यामधले एक घंटा गेली, आम्हालाही कल्पना नव्हती. पण माझा 60वा वाढदिवस झाला तेव्हा सकाळमध्ये एक वर्षा जोशी नावाची एक हे होती, तिने तिचा इंटरव्ह्यू घेतला तिला माहीत नसताना. म्हणजे ती गेली, तिच्या पर्समध्ये ते होतं, तिने ऑन केलं आणि आई बोलत गेली. त्यामुळे मला कळलं, नाही तर मला माहिती नव्हतं. ती एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे, म्हणजे मी कसा पुढे शिकलो ते. हो. तर तिची गंमत काय झाली की लहानपणी तिला रोज काहीतरी ते शिवणकाम हे ते वगैरे शोधत असायची ती. तर ती प्रार्थना समाजला एक काँग्रेस हाऊस म्हणून होतं, तिकडे नोकरीच्या शोधात तिकडे गेली होती, रांगेत उभी होती. आणि तिची टर्न आल्यानंतर तिला विचारलं तुझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे? तर मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन 3rd स्टँडर्ड होतं, 3री. आता तिला खोटं बोललं, 3रीचं काय, पण तिने आयुष्यात खोटं बोललेलं नाही. तेच तिने आम्हाला शिकवलं, आम्ही आमच्या मुलांना शिकवलं. ती परत येत होती तेव्हा म्हणाली की हे असं का झालं, माझा अपमान असा का झाला, कारण मी शिकलेली नाही आहे. तर मी माझ्या मुलाला एवढं शिकवणार की ते अगदी शेवटचं, मला काय माहिती नाही काय ते, पण तेवढं. त्याच्यानंतर मी BKM झालो. हो. मी म्हटलं आता मी नोकरी करतो. मग जरा काय ना. कसं चालायचं आमचं? नाही म्हणे, मी शोधून काढलं PhD आहे म्हणून. PhD करायला करायलाच लावलं. पाहिजे. PhD झालं म्हटलं, आता तिला मी झालं. बाय म्हणायचो. बाय संपलं आता सगळं. ते म्हणे नाही, तिने पोस्ट डॉक्टर रिसर्च शोधून काढली होती, कळलं की नाही. आणि मला पोस्ट डॉक्टर रिसर्च करायला लागलं. आणि तुम्हाला गंमत सांगतो मी की त्या आम्हाला सोडून 17 नोव्हेंबर 2006ला गेल्या. आणि त्याच्या आधी 25 दिवसापूर्वी एक 3-4 आठवड्यापूर्वी मला माझी 25वी ऑनररी डॉक्टरेट मिळाली होती. वा. आता मला आता तर 42 आहे. 42 आहेत. तर त्यावेळी मला अजून आठवतं, ती मला म्हणाली की आता माझं समाधान झालं, अरे. आता मी. तर ही माझी आई, तिने हे सगळे हिच्याविषयी काय सांगू मी. आता तुम्हाला सांगतो की मी परत आलो तेव्हापासून ती गोष्ट हे सुरुवात होती. नेहमी तिने मला हे दिलेलं आहे. म्हणजे आयुष्यामध्ये मी आय वर्क 24/7, डे आफ्टर डे, वीक आफ्टर वीक, मंथ आफ्टर मग मंथ, त्याशिवाय एवढं काम करणं शक्यच नाही. नाही, शक्यच नाही हो. म्हणजे एवढ्या जबाबदाऱ्या वगैरे. आणि तिने मुलांची काळजी घेणंच नव्हे, त्यांना व्हॅल्यू देणं, वाढवणं. आणि मी तुम्हाला सांगू शकतो ह्या 76 वर्षामध्ये ती मला तशी झाडते बरं का. आता तुम्हाला बघायला मी थोडासा वेगळा आहे, म्हणजे मी काय खाल्लंय तुम्हाला माझा ड्रेस बघून कळेल. इतकं तुम्हाला सारखं फायर करून झाले, अंगावर पडेल वगैरे काहीतरी ते चालू असतं. पण ह्या बाबतीमध्ये 76 वर्षात एका शब्दाने तुम्हाला, एका शब्दाने. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला अजून आठवतं, मी परत कसं आलो, मला डॉक्टर टिळकांचा मेसेज आला नॅशनल केमिकल लॅबोरेटरी. त्यावेळी काही फॅक्स वगैरे नव्हत्या, टेलेक्स यायचं की डॉक्टर नायडू जे डायरेक्टर जनरल होते, त्यांना जाऊन तू सेवा हॉटेलमध्ये भेट. का म्हणून सांगितलं नाही, पण गुरु सांगतात ते करायचं म्हणून मी गेलो. आणि त्यावेळी मी केवळ 32-33 वर्षाचा होतो. आणि मला आठवतं त्यांनी भारताचं स्वप्न रंगवलं माझ्यापुढे. आणि तो म्हणाला तू, आम्हाला कल्पना आहे की तू मोठा झाला कोण असायची, मुलं वगैरे सगळं सेटल झालं, तू आता ये आणि देशासाठी काम कळलं की. आणि मी विचार इथून नाही करत, इथून करतो.
जसं हळदीचं मी लगेच म्हटलं तसं मी लगेच हो म्हटलं आणि संध्याकाळी तसा तिला तुमचा फोन प्रवास. आणि संध्याकाळी तिला मँचेस्टरला फोन केला आणि ती म्हणाली जर देश आपल्याला बोलवत असेल तर आपण जाऊ. हां. तसे आम्ही करतो. त्याच्यात चर्चा झाली नाही. आणि हे अगदी आता शेवटी म्हणजे त्याच ओघाने आम्ही देशाबाहेर आलो, बरेच वर्ष दुसरीकडे सेटल झालो, पण भारताविषयी खूप जवळीक वाटते आणि काहीतरी करावंसं वाटतं. तर एक्सपॅट्रिएट्सनी एस्पेशली शिक्षण संस्थांसाठी किंवा काही मदत कशी करता येईल हे तुम्ही थोडंसं पटकन सांगून जा, म्हणजे मग आपण नंतर ह्या गप्पा गोष्टी आणि थांबवू. ही गोष्ट साधी आहे, फार फार साधी आहे माझ्या मते. जसं हे बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आपलं हे मराठी संमेलनामुळे सांगतो की यू कॅन टेक अ महाराष्ट्रीयन आउट ऑफ महाराष्ट्र बट नॉट महाराष्ट्र आउट ऑफ महाराष्ट्र. बरोबर. हे खरी गोष्ट बरोबर. हे आपण पाहत आहोत. तसं वी कॉन्ट टेक इंडिया आउट ऑफ इन इंडिया नाही, that's बेसिकली. त्यामुळे इथे बसून सुद्धा पुष्कळ गोष्टी करू शकतात. हा मसेलकर शिकला कारण 60 रुपये त्याला टाटांनी दिले. टाटांनी दिले 6 वर्ष. हो. हे 60 रुपये तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला दिले हो. तर त्याचं जीवन बघू शकतो. तो इथे बसून इंटरव्ह्यू देईल तुम्हाला. बरोबर. अशी लाखो फुलं तुम्ही. तर मंडळी, कितीही बोललं तरी कमी वाटतील अशा गप्पा आहेत. डॉक्टर माशेलकर आणि वैशालीताई 3 दिवस आहात इथे होते. शेवटपर्यंत आहेत, त्यामुळे तुम्हाला त्यांच्याशी 1-on-1 सुद्धा गप्पा नंतर मारता येतीलच. तर आता आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं थँक्यू म्हणूया.